हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। तर बघा, हे काही प्लांट्स आहेत जे खूप छान ग्रो करतायत, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। माझ्या घराचा जो मेन डोर आहे ना, त्याच्या एंट्रन्सला मी हे प्लांट्स लावलेले आहेत। बहुतेक करून इथे इंडोर प्लांट्स मी लावलेले आहेत, कारण की डायरेक्ट सनलाईट इथे येत नाही। त्यामुळे बघा, मनी प्लांट आहे, झिझी प्लांट, स्नेक प्लांट असे प्लांट्स मी इथे लावलेले आहेत आणि खूप छान ते ग्रो करतायत। बघा, मनी प्लांट तर किती छान वाढलेला आहे, अगदी छोटीशी कुंडी आहे। याच्या पानांवरती धूळ बसलेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती थोडं पाणी स्प्रे करते आणि बघा किती हिरवगार हे मनी प्लांट दिसतंय। आमचा जो फ्लॅट आहे ना, तो टॉप फ्लोअरला आहे, त्यामुळे वरती जास्त कोणाचं येणं जाणं होत नाही। तर तिथून टेरेसकडे जाणाऱ्या ज्या स्टेअर्स आहेत ना, तिथे सुद्धा मी प्लांट्स लावलेले आहेत। तर बघते आता ज्या प्लांट्सला गरज आहे पाण्याची त्यांना पाणी टाकते, कारण डायरेक्ट सनलाईट इथे येत नाही, त्यामुळे दररोज पाणी घालायची गरज पडत नाही। मनी प्लांट आणि सदाफुलीचं एक झाड आहे, याला मी एक दिवसाआड पाणी देते। आणि स्नेक प्लांट आहे, झिझी प्लांट आहे, असे काही इंडोर प्लांट्सला ना मी 5 ते 6 दिवसातून एकदाच पाणी टाकते। झाडांना पाणी देऊन झालं आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 11। तर मला दुपारचा स्वयंपाकसुद्धा आज बनवायचा होता। आज रविवार असल्यामुळे सगळे घरीच आहेत, तर आज दुपारच्या जेवणामध्ये अगदी साधा सोपा फ्राईड राईस बनवायचा होता। पण त्याच्या आधी ना मी इथे डाळिंब, बीट आणि गाजर याचा ज्यूस काढत आहे। कारण काय होतं ना, मुलं बीट, गाजर हे सर्व खायला कंटाळा करतात, तर त्याचा जर ज्यूस काढून आपण दिला ना, तर तो पटकन पिला जातो। त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि काळं मीठ टाकलं ना, तर त्याला टेस्टसुद्धा छान येते आणि मुलं आवडीने पितात। आज डाळिंबसुद्धा मी आणले होते मार्केटमधून, तर म्हटलं चला आता डाळिंब, गाजर आणि बीट याचा एकत्रित ज्यूस बनवूया। हा ज्यूस बनवण्यासाठी ना जास्त काही वेळ लागत नाही, पटकन बनतो। तसं तर मी दररोज सकाळी हा ज्यूस बनवते, पण बघा सुट्टी असली ना की थोडं टाईम मॅनेजमेंट बिघडतंच। तर यासाठी मी डाळिंब सोलून घेतलेलं आहे, गाजर किसून घेतलेलं आहे आणि ही बीटसुद्धा किसून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्रित वाटून घेते आणि मग गाळणीने गाळून घेते। आज मी डाळिंब टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे पाण्याची गरज पडणार नाही। पण फक्त गाजर आणि बीटाचा जर ज्यूस काढायचा असेल ना, तर थोडंफार पाणी याच्यामध्ये टाकावं लागतं।
बघा अशा प्रकारे बीट, गाजर आणि डाळिंबाचा छान असा ज्यूस तयार झालेला आहे। मी हा ओमला प्यायला दिला, पण तो म्हणत होता की एवढा ग्लास भरून मला ज्यूस नको आहे। तर मी म्हटलं फ्राईड राईस जर तुला खायचा असेल तर एवढा ज्यूस पिऊन टाक। मग त्याने पटकन एका घोटातच पूर्ण ग्लास संपवून टाकला। आणि बघा इथे फ्राईड राईससाठी मी 80% हा राईस शिजवून घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी परातीमध्ये असा पसरवून ठेवलेला आहे। छान असा मोकळा हा तांदूळ शिजलेला आहे बघा। आणि फ्राईड राईस बनवण्याचा माझा काही तसा प्लॅन नव्हता, त्यामुळे सगळ्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या। शिमला मिर्च आणि कांद्याची पात तर हवीच असते फ्राईड राईसमध्ये, आणि नेमकी तीच माझ्याकडे नव्हती। तर ज्या भाज्या माझ्याकडे होत्या ना त्यातच मी हा फ्राईड राईस बनवला। कोबी आहे, गाजर आहे, त्यानंतर बीन्स आहे, कांदा, हे सर्व मी चिरून घेतलं आणि त्यानंतर फ्राईड राईस जो मसाला येतो ना तो वापरून हा फ्राईड राईस मी बनवलेला आहे। तर बघा मस्त टेस्टी आणि अगदी मोकळा असा फ्राईड राईस रेडी आहे। तुम्ही सुद्धा या खायला। आणि आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।